गुड मॉर्निंग मित्रांनो. आज ना तुम्हाला मी माझी सकाळची धावपळ दाखवणार आहे. तर सकाळी सकाळी मुलांची शाळा असते, पुन्हा बागातली पण कामं असतात, बाकीच्यांना बागांमध्ये जायचं असतं, त्याच्यामुळे भरपूर धावपळ राहते. तर तुम्ही बघू शकता की म्हणजे सकाळी खूपच धावपळीची सकाळ म्हटलं तरी चालेल. एकीकडे पोरं रडतात, एकीकडे माणसं ओरडतात की काम करायचं आहे, आवरा आवरा, सगळी धावपळ चालू राहते. तर आता माझ्या सकाळच्या धावपळीतली पहिली गोष्ट म्हणजे की मी कुकरमध्ये हरभरे टाकलेले होते, शिजत टाकलेले होते मी, की मागच्या रेसिपीमध्ये मी तुम्हाला सुकी हरभऱ्याची भाजी दाखवली होती. तर आज मी तुम्हाला न शेंगदाण्याने न ग्रेव्ही करता मी हरभऱ्याची पातळ भाजी तुम्हाला ती घट्ट करून दाखवणार आहे. तर मी सगळ्यात अगोदर मी आता पहिल्यांदा घेतलं आहे पीठ मळायला. तर आता मी पीठ मळून घेते. सकाळी सकाळी कसं असतं ना, मुलांना वेळ द्यावा लागतो, मुलांचं सगळं आवरून द्यावं लागतं, कारण जर नाही आवरून दिलं गेलं तर मग पुन्हा मुलांची धावपळ होऊन जाते. तर आता तिकडे कुकरमध्ये ना मी हरभरे शिजत टाकलेले होते. आता पीठ मळून घेत होते, कारण पीठ मळून घेतलेलं राहिलं म्हणजे मग ते व्यवस्थित असं भिजतं आणि मग पोरांच्या शाळेच्या टायमिंगपर्यंत व्यवस्थित भिजलं म्हणजे पोरांना डब्याला व्यवस्थित अशा पोळ्या पण बनवून देता येतात. आणि जर भिजलेलं नसतं तर मग पोळ्या कडक येतात. त्याच्यामुळे मग मी पहिल्यांदा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी पहिल्यांदा पीठ मळून घेते, नंतर बाकीची सगळी कामं करते. तर मी पीठ मळून घेतलं. बाहेर थोडंसं काम होतं म्हणून मग मी काय केलं की हरभरे चालूमध्ये हरभरे मी शिजत टाकून दिले होते. तर ते हरभरे शिजून राहिले, त्याच्या शिट्ट्या होऊन गेल्या होत्या आणि आता पीठ मळायला घेतलं होतं. तर आता पीठ मळून झालं आहे. आता बाकीच्यांना चहा वगैरे करायचा आहे. आमचा सगळ्यांचा झालेला होता. हे आई, मी, दीपा, आमच्या सगळ्यांचा अगोदर चहा झालेला होता. आणि कसं असतं ना, हाऊसवाईफ म्हटलं की चहाचा सगळ्यांना शौक असतो. मलाही खूप होता, पण तब्येतीवरती परिणाम होत होता, म्हणजे तब्येत वाढत होती, वजन वाढत होतं, त्याच्यामुळे मी पण चहा बऱ्यापैकी कमी केला आहे. नाहीतर 11, 11:30, 12 वाजेपर्यंत 3-4 कप चहा व्हायचा, पण आता 2 कपावरती आलेली आहे मी. तर मी आता पीठ मळून घेतलं व्यवस्थित. पोरांची गडबड चाललेली होती, पोरांनाही आवरायला लावलेलं होतं शाळेचं. कृष्णस्वरूपचा अभ्यास चालू होता, रात्रीचा अभ्यास बाकी होता. आणि नवरात्रीत कीर्तन वगैरे असतं, त्याच्यामुळे स्वरूप रात्री त्याच्या पप्पांबरोबर कीर्तनाला गेलेला होता. आणि कृष्णा तिचा काही अभ्यास केल्याच्यानंतर झोप आली म्हणून झोपली होती की आई मी सकाळी अभ्यास करेन. तर आता ती मला सांगून गेली काय बाबांना चहा ठेव म्हणून. तर मग मी आता त्यांना चहा ठेवायला घेतलं आहे. कुकर बघितलं तर कुकर गरम होतं, मग ते कुकर खाली उतरून घेतलं आणि पीठ झाकून वगैरे ठेवलं. नंतर पण मग लक्षात आलं की रात्रीचं दूध राहिलेलं नव्हतं, सकाळी चहा झालेला होता, पोरांनाही दूध चहा दिलेलं होतं. तर मग मी गाई धुवून आणलेलं होतं. तर मग आता ते दूध मला गाळून घ्यायचं होतं. तर मग आता मी सगळ्यात अगोदर मी दूध गाळून घेतलं. तर व्यवस्थित असं गाळून घेतलं, पाणी वगैरे त्यांनी हे करून. आणि नुसतं गाईचं फक्त दूध आम्ही कधीही तापत ठेवत नाही, कोणीच ठेवत नाही, कारण की गाईच्या दुधामध्ये जे आपण गाईचं दूध काढून आणलेले असते, जी धार काढून आणलेली असते ना, तर त्याच्यामध्ये थोडंसं का होईना आपल्याला पाणी टाकावंच लागतं. पाणी टाकलं की मग व्यवस्थित राहतं असं म्हणतात, जुने लोक म्हणायचे की पाणी टाकावं. तर मी पाणी टाकलं, तुम्ही बघू शकता. आता मी हे केलं आहे, दूध तापत ठेवलं. त्याच्यानंतर पुन्हा मग मी आता मला चहा मोजून घेतला आणि चहा ठेवण्यासाठी दूध आता त्या पातेल्यामध्ये मी मोजून घेणार आहे. तर आम्ही मोठे सगळे 6 जण आहोत, तर मी 7 कप चहा ठेवत असते की जेणेकरून सगळ्यांचा 6 कप बरोबर भरतो तो. आणि त्याच्यामध्ये चहामध्ये सुद्धा मी पाणी टाकतं, कारण की नुसता दुधाचा चहा जर पिलं तर नंतर ज्यावेळेस घरामध्ये गाईंचं दूध कमी होतं त्यावेळेस मग पाण्याचा चहा प्यायला जीवावर येतं. मग त्याच्यामुळे मी दूध असो वा नसो तरीही मी दुधाच्या चहामध्ये मी पाणी टाकून पीत असते. तर मी आता इथे चहा ठेवला, एकीकडे दूध तापत ठेवलं आहे, बाकीची पण कामं चालली. आणि घरात लेकरं म्हटलं की गडबड गोंधळ तर सकाळी सकाळी राहणारच. आणि त्यात आता शेतीची कामी आणि आता सीझन पण चालू होतं आहे, बागाच्या छाटण्या पण करायच्या आहे. आता दोडके पण आलेत, वांगे पण आलेत आणि कारले पण, म्हणजे सगळीच कामं झाली. आता तुम्ही कालच्या वेळेत बघितलं असेल की जे ग्रॅफ्टिंग होतं भरलेलं, ते ग्रॅफ्टिंग पण फुटलेलं होतं, त्याचा फुटवा आम्ही काढायला गेलो होतो आईन मी. तरी त्याच्यातल्या 4-5-6 गल्ल्यांचा राहिलेला होता काढायचा. तर ते आता आज सकाळी हे आई आणि ते जाऊन काढणार होते. आणि मी आता चहा ठेवलं, त्यामध्ये आलं टाकायचं राहिलं होतं, तर ते मी आलं कुटून वगैरे टाकलं. आलं ते झाल्याच्या नंतर सकाळी खूप गडबड असते. मग पोरांना अंघोळीला पाणी द्यायचं होतं आणि किचन आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे असं ना की माझ्याकडे मोबाईल सेट करण्यासाठी माझ्याकडे स्टँड वगैरे काही नाही आहे, सामान वगैरे काही नाही. मी आता जस्टली मी हे काम चालू केलं आहे, त्याच्यामुळे मला म्हणावी तशी चांगल्या प्रमाणात तुम्हाला व्हिडिओ शूट करून टाकता येत नाहीत, त्याबद्दल माफ करा. मी माझं स्टँड ऑर्डर केलेलं आहे,
ज्यावेळेस माझं स्टँड ऑर्डर केलं जाईल त्यावेळेस तुम्हाला व्यवस्थित व्हिडिओ माझे येतीलही व्हिडिओ. आणि आता हे करून घेतल्याच्यानंतर मग भांडी पण साचलेले होते, तर मग मी चहा ठेवला. चहा झाल्याच्यानंतर मग मी भांडे पण धुवून घेतले. त्याच्यानंतर मग मी कुकर उघडून बघितलं, तर म्हटलं हरभरे शिजलेले आहेत की नाही बघावे. तर हरभरे थोडेसे बाकी होते, तर मी हरभरे परत शिजण्यासाठी मला ठेवायचे होते. कुकर परत हे करायचं होतं, गॅसवरती ठेवायचं होतं. तर मी कुकरचं झाकण लावलं. त्याच्यानंतर चहा उकळून घेतला आणि त्याच्यानंतर मग मी बाहेर यांना सगळ्यांना बोलवायला गेले होते की चहा प्यायला चला म्हणून. मग चहासाठी कप वगैरे घेतले यांच्यासाठी आणि राहुलसाठी. पहिल्यांदा चहा गाळला, कारण की त्यांना बागामध्ये जायचं होतं, फवारा मारायचा होता. तर त्यांच्या दोघं भावांसाठी मी चहा गाळून दिला. आई बोलल्या की त्यांना दोघांना दे, तोपर्यंत आम्ही पण येतो. मग त्यांना दोघांना मी चहा दिला गाळून, चहा नेऊन दिला. कारण की काय असतं ना, सगळ्याची गडबड असते. नंतर पावसाचं वातावरण होतं, नंतर पाऊस झाल्याच्यानंतर मग फवारे मारायला पण मग ट्रॅक्टर बागामध्ये जात नाही. मग काही वेळेला हाताने नळीने फवारा मारावा लागतो. आणि लागतो म्हणण्यापेक्षा की मारतोच आम्ही, कारण की फवारा चुकून नाही देता येत. फवारा चुकला तर मग बागांचं पण नुकसान होतं. आणि बाकीची सगळी कामंच असतात. मग गाईंचं असतं, गाईंचा चारा आणायचा वगैरे असतो. आता हे बाकीचे जातात, मी क्वचित एखाद्या वेळेस गेली तर जाते, कारण की ईशा असते घरामध्ये, घरी सांभाळायला. सकाळचं रुटीन सगळं असतं, पोरांना शाळेत काढून द्यायचं असतं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी असते की पोरं फक्त ऐकत नाहीत, आईंचं ऐकत नाही, तिचं ऐकत नाही. मग त्याच्यामुळे मलाच थांबावं लागतं घरी. आणि हाऊसवाईफ म्हटलं की सगळ्याच गोष्टींकडे लक्ष द्यावं लागतं. घरातला पसारा वगैरे हे ते सगळंच बघावं लागतं. मग त्यांना दोघांना चहा दिल्याच्यानंतर कुकर ठेवून दिलं. आईंनी बागातून गवार आणि भेंडी आणलेली होती. तुम्हाला मी कालच्या व्हिडिओमध्ये दाखवली गवार आणि ती भेंडी. तर आईने ती तोडून आणलेली होती, कारण की काल वांग्याचा खुडा केला. मग आईने येताना आणलेली होती, कारण मग परत निबर होऊन गेले तर मग काही एक उपयोग होत नाही. मग मी ती गवार आणि भेंडी वेगळी वेगळी करत होते, कारण की एका चाळणीमध्ये होती आणि ऑलरेडी घरामध्ये पण थोडीशी भेंडी होती अगोदरची. तर मग मी ती भेंडी वगैरे वेगळी वेगळी केली. तर हे केल्याच्यानंतर मग मी बाजूला करत होते. नंतर मग भेंडी बाजूला केली व्यवस्थित. गवारमध्ये मी ती बघून घेतली. भेंडी मग पिशवीमध्ये भरून मी ती फ्रीजमध्ये ठेवणार होते. नंतर मग मी थोडंसं हे केलं. मग तेवढ्यात आई पण आल्या. मग आई विचारत होत्या की गवार व्यवस्थित बघून घे, निवडून घे, त्याच्यामध्ये खराब गवार असू शकतात. मग मी पिशवी घेतली, पिशवीमध्ये भेंड्या भरत होते. सगळ्या एक एक करून मी भेंड्या भरल्या. मग एकीकडे दूध तापत ठेवलं, तर एकीकडे पुन्हा कुकर लावलं. बाकीची पण कामं करायची होती, कपडे धुवायचे होते, बाकीची बी भरपूर कामं बाकी पडलेली होती. परत पोळ्या करायच्या होत्या आणि सगळंच आवरायचं होतं पटापट. मग म्हटलं आता तोपर्यंत दोन्ही गॅस गुंतलेले आहे, तर म्हटलं तोपर्यंत उभं राहण्यापेक्षा आपण हे करूया, भरून ठेवूया. मग मी ती पिशवी भरून ठेवली भेंडीची. आणि मग तेवढ्यात तिथे आई आलं. मग आईने पण बघितलं. मग आईने मला सांगितलं की गवारमध्ये हे खराब आहे म्हणून, शेंगा खराब आहेत, त्या पण बघून घे म्हणून. मग मी फ्रीजमध्ये पण मी काही गवार ठेवलेल्या होत्या, तर मग त्या गवार मी घेतल्या. आणि मग आईने विचारतच होते की दोन्ही गवार एकत्र करू का, तर आई बोलल्या की कर. मग आता वेगळ्या वेगळ्या कुठे ठेवणार ना, कारण की हे नाही. आणि माझ्या हातात जी पिशवी दिसते ना तुम्हाला, ते मी कापडाच्या पिशव्या हे करते, कापडाच्या पिशव्या बनवते, घरी शिवते. ते कापडाच्या पिशव्यांमध्ये भाजीपाला ठेवलं ना तर व्यवस्थित राहतो, व्यवस्थित असं आणि छान पण राहतो, ताजा पण राहतो. प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये पाणी होतं, तसं कापडाच्या पिशव्यांमध्ये जरी समजा पाण्याचं ओलं जरी झालं तरी कापडातून पाणी निथळून जातं आणि भाजीपाला खराब नाही होत फ्रीजमध्ये. तर मग त्याच्याकरता मी कापडाच्या पिशव्या शिवून ठेवत असते किचनसाठी. मला अजूनही शिवायच्या आहेत, पण आता बाकीची कामं असतात. ती बाकीचे बागात गेल्याच्यानंतर मग ईशाला बघावं लागतं, बाकीचा घरातला पसारा वगैरे आवरावा लागतो. मग त्याच्यामुळे मला एवढं सहसा वेळ नाही भेटत, पण शक्यतो चाललं आहे मला. आणि त्याच्यासाठी कापडं पण पाहिजे आहेत. तर म्हटलं आता घरामध्ये आहेत काही आता कृष्णाचे स्वरूपचे काही ड्रेस आहेत म्हटलं त्यांचे, मग ते वेस्ट करण्यापेक्षा मग जे कपडे आपरे झालेले पोरांचे, तर मग त्याचा उपयोग मी अशा प्रकारे करत असते. मी त्याचा व्हिडिओ मी तुम्हाला चॅनलवरती मी त्याचाही व्हिडिओ टाकणार आहे. कारण की काय होतं ना,
एवढासा वेळ भेटत नाही, त्याच्यामुळे मग मी एवढं सहसा हे करत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ना मित्रांनो, काय आहे ना की मला मोबाईल सेट करावा लागतो. मोबाईलचे खूप जुगाड करावे लागतात, की असा केल्याने इथं गॅसच आला पाहिजे, हे आलं पाहिजे, ते जमत नाही कारण की माझ्याकडे स्टँड नाही आहे. तर मिशोवरती मी स्टँड ऑर्डर केलेलं आहे, की माझं स्टँड आलं की मग तुम्हाला माझे व्यवस्थित व्हिडिओ पण दिसतील. कारण की काय होतं, ॲडजस्टमेंट करावीच लागते. लगेचच्या लगेच आपण एखादी गोष्ट चालू केली आणि आपल्याला ती लगेच मिळणार आहे असं तर काही नसतं. थोडंफार ॲडजस्टमेंट ही करावीच लागते. तर आता आई आणि दीपा आलेल्या होत्या, तर मग आम्ही तिघींना पण चहा गाळून घेणार होतो. दूध उतरवून ठेवलं मी खाली आणि चहा ठेवला आहे गरम करायला. तर माझं स्टँड आल्याच्यानंतर मग मी तुम्हाला माझं स्टँड पण दाखवेल की कशा प्रकारे आलं आहे किंवा कसं आहे काय. आणि तुम्हाला जर कोणाला ऑर्डर करायची जर असले तर मी तुम्हाला त्याचं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याची तुम्हाला लिंक पण टाकेल, की जेणेकरून तुम्ही ते ऑर्डर पण करू शकाल म्हणून. आणि नंतर मग चहा गरम करायला ठेवला, तोपर्यंत मग बेसिनमध्ये भांडी पडलेली होती, तर मग मी ती भांडी पण धुवून घेतली. कारण की पसारा नको अजिबात, किचनवरती बिलकुलही पसारा नको. आणि काय असतं ना, जर किचनवरती जर पसारा जर राहिला ना आणि जर अचानक जर आपल्या इथं कोणी आलं ना, तर इतकी गिल्टी फील होते ना माणसाला, की एखादं म्हणाल की बाबा बघा बाई इतके सुशिक्षित लोक दिसतात, एवढे व्यवस्थित दिसतात, बाहेर दिसतात खूप छान दिसतात आणि घरात कसे राहतात. त्याच्यामुळे ना शक्यतो तरी मी जपूनच राहते, का अचानक कोणी येऊ शकतो आपल्या घरामध्ये. त्याच्यामुळे घराची स्वच्छता आणि घराच्या स्वच्छतेमध्ये सुद्धा ना आईंचा खूप मोलाचा वाटा आहे. आई पण खूप मदत करतात मला. तर मी आता भाजी शिजायला टाकलेली आहे आणि आता मी काय करते की पोरांना सुकी भाजी बनवायची होती मला. तर मी आज कांदा टाकत होते. स्वरूप कांदा खात नाही भाजीमध्ये असल्यावर, पण आज मी त्याला सांगितलंच नाही की मी कांदा टाकणार आहे म्हणून. मग मी आज काय केलं, चॉपरनी एकदम बारीक कांदा आहे कापून घेतला आणि मग मी तो कांदा चिरून वगैरे घेतला आणि भाजी बनवली त्याची. कारण की स्वरूप काय करतो, कांदा असला का मग मला नको, त्याच्यामध्ये कांदा आहे, त्याच्यामध्ये असं आहे तसं आहे, मला नाही लागत, मला ती भाजी नाही आवडत. आणि रोज आपण डब्याला काय देणार ना, रोज काय देणार आहे. समजा पापड मिरची तरी किती वेळ देणार आहे, नुसत्या भेंड्या किती वेळ देणार आहे, किंवा फ्लावर वगैरे. आणि भाजीपाल्याला सुद्धा असं काही वेळेला भाव असतो, काही वेळेला नसतो. आणि त्याच्यामुळे मग मी शक्यतो तरी मी बऱ्यापैकी भाज्या बनवल्या आहेत, मी त्याला खाण्याची सवय लावत असते. कारण की आपण जर सवय नाही लावली तर मुलांना त्याची सवय नाही लागत. किंवा बटाट्याची चटणी असते, बटाटे का होईना आपण किती वेळा देणार आहे मुलांना खायला, आठवड्यातून का होईना किती वेळा, जास्त वेळा देऊ शकत नाही. कारण की बटाट्यांनी पण समजा वात होऊ शकतो वगैरे, याचे काही पण प्रॉब्लेम येतात. त्याच्यामुळे मी शक्यतो मुलांना असं, आणि कडधान्य शक्यतो मी जास्त प्रमाणात खाऊ घालते. मठाची उसळ, हरभऱ्याची, चवळीची, मुगाची आम्ही शक्यतो जास्त प्रमाणात करत असतो. कारण की कडधान्याने कसं प्रोटीन पण मिळतं. त्याच्यामुळे मग मी नेहमी बनवत असते ते. बटाट्याची चटणी पण देते मुलांना, कारण की त्यांना कोरडी आणि हिरव्या मिरचीची थोडीशी ते आवडते पोरांना पण. तर मी देत असते. कृष्णाला सुकी मेथीची भाजी आवडते, तसं स्वरूपला आवडत नाही. सार्थकही खातो मेथीची भाजी, फक्त स्वरूप माझा मात्र मेथीची भाजी खाणार नाही, पालकाची भाजी खाणार नाही, शेपूची भाजी खाणार नाही, त्याला भाजीमध्ये कोथिंबीर नको. खूप नखरे असतात त्याचे. पण मग मी शक्यतो कसं थोडंसं रागवून, थोडंसं ओरडून त्याला थोडंसं हे करून आणि त्याला खायला लावित असते. आता त्या भाजीसाठी मी जिरे मोहरी टाकून आणि आता कांदा परतवत टाकणार होते. पण जी पातळ भाजी बनवायची होती ना आपल्याला मीना शेंगदाण्याची त्याची, तर मी त्याच्यामध्ये हे करत होते. त्याच्यासाठीच मी शिजलेले जे हरभरे होते तेच मी मिक्सरचं जे भांडं असतं आपलं तेवढं पूर्णपणे दळून घेतलं. कारण काय होतं ना, की त्याने घट्टपणा व्यवस्थित होतो आणि चव पण एकदम भारी लागते. तुम्ही ती भाजी एकदा करून बघा. साधी सिंपलच केलेली मी, काही खूप रेसिपी वगैरे काही त्याच्यामध्ये खूप सामान वगैरे टाकून एकदम साधी सिंपलच केलेली. आता मला ते माझ्याकडे सोय नसल्यामुळे मला ते जमली नाही. पुन्हा एकदा जर केव्हा केली तर मग मी तुम्हाला नक्कीच सांगेल मी ती भाजी कशी बनवली ते. तर मग मी ते केलं, ते दळून घेतलं. तोपर्यंत कांदा परतवत टाकून दिला. आणि आज त्या भाजीमध्ये कढीपत्ता नव्हता टाकलेला, कारण खूप ज्वार येतो ना कढीपत्ता निवडण्याचा. तर मग कढीपत्ता नव्हता टाकलेला सुक्या भाजीमध्ये. तर ते झालं, मग मी ते दळून घेतलं. नंतर बाकीचं इकडं आता ईशा रडत होती, त्याच्यामुळे तिला दूध पण द्यायचं होतं प्यायला तिच्या. मग तेवढ्यात दीपा म्हणे मग मी देते म्हणे तिला दूध, तोपर्यंत तुम्ही बाकीचं आवरून घ्या. तर मग कांदा वगैरे हलवून दिला. आणि लेकरं रडत असलं म्हणजे काही कळत नाही किंवा उपयोगच होत नाही ना, की काम करणं वगैरे नाही जरी असलं तरी. पण मग पोरांची हट्ट पुरवावेच लागतात. आता शेवटी ते लेकरं आहेत, तसं आपल्याला कोणी लेकरं म्हणणार नाहीत, पण त्यांना लेकरं म्हणतीलच. त्यांचे हट्ट का आपल्याला हे करावेच लागतात.
तर मग मी हे करून घेतलं. नंतर मग त्या दळलेल्या याच्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकलं. पाणी टाकून पुन्हा एकदा मिक्सरला एक गरका देऊन घेतला की जेणेकरून ते एकदम व्यवस्थित चिकन होईल. आणि मग चिकन झाल्याच्यानंतर मी ते दळून घेतले का त्याच्यामध्ये थोडंसं ते कढईतलं जग आपला गरम रस्सा असतो ना भाजीचा, तो त्या मसाल्यामध्ये टाकायचा आणि ते मिक्स करून घ्यायचं. तसंच मी बनवते. आणि ते मिक्स करून घेतल्याच्यानंतर मग मी ते भाजीमध्ये टाकून देणार होते. तर आता दीपा आलेली होती, तर दीपा हात धुवत होती. तर ती मला बोलली की मी ईशाला दूध वगैरे देते. तर तिने आता हात वगैरे धुतले आणि आता ती ईशाला दूध देईल. तर आणि मी त्या भाजीच्या मसाल्यामध्ये हे केलं, थोडंसं रस्सा घेतला, गरम रस्सा घेतला आणि ते आता मी चमच्याने त्या भांड्यामध्ये मी मिक्स करून घेणार आहे. आणि मिक्स करून घेतलं का की मग ते व्यवस्थित असं एकजीव झालं की मग ते भाजीमध्ये टाकायला आपल्याला अडचण नाही येत. आम्ही दोघीजणी जावा आहोत आमचं. तर अशा प्रकारे मी माझ्या सकाळची सगळी रुटीन आज तुम्हाला दाखवली. तर मी आता ही भाजी पण बनवली, पातळ भाजी बनवली आणि आता हरभऱ्याची सुकी भाजी पण मी आता बनवायला टाकलेली आहे. कांदा परतवत आला आहे, थोडासा असा ब्राऊन कलर आला कांद्याला की नंतर आपण आता त्याच्यामध्ये मसाले वगैरे टाकून आणि त्याची भाजी पण बनवून घेणार आहोत. खूप म्हणजे एक हाऊसवाईफ म्हणून ना खूप स्ट्रगल असतं. म्हणजे प्रत्येक माणसं म्हणतात ना की आम्ही हे काम करतो, आम्ही ते काम करतो, पण लेडीच्या कामाकडे कोणाचं लक्षच जात नाही की ती किती काम करते ना हे कोणीच बघत नाही. सगळे उठल्यापासून तर संध्याकाळच्या झोपेपर्यंतच्या रुटीनपर्यंत तिची कामं चालू असतात, पण तिची कामं मात्र कोणालाही दिसत नाही. ते बघा भाजी बनवली मी. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. भेटूया पुढच्या एका रेसिपीच्या व्हिडिओमध्ये किंवा डेलीच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत असेच चॅनलला मला सपोर्ट करत राहा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये तुम्हाला अजून माझ्या चॅनलवरती बघायला काय आवडेल, म्हणजे शेतीविषयी रेसिपीविषयी काय आवडेल ते नक्की सांगा. थँक्यू, धन्यवाद.